नमस्कार, शुभ किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे बटाटा आणि साबुदाणा चकली आणि तेही फार वेगळ्या पद्धतीची। तिप्पट चौपट फुलणारी बटाटा चकली बनवायची आहे। त्यासाठी मी 1 किलो बटाटे उकडून घेतले आहे आणि त्याची आता सालं काढून घेते बघा। व्यवस्थित असे साल काढून घ्यायचे आणि व्यवस्थित प्रमाण आहे 1 किलो बटाटा आणि भिजवलेला 1 पाव साबुदाणा। रात्री छान भरपूर पाण्यामध्ये साबुदाणा भिजू घालून ठेवला आणि छान मॅश होतोय बघा। साल छान व्यवस्थित संपूर्ण काढून घेतलेले आहे, तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे। आणि आता हा उकडलेला जो बटाटा आहे तो किसणीवर किसून घ्यायचा आहे आणि साबुदाणा घेतलेला आहे बघा, एकदम मॅश होतो असा भिजून घ्यायचा आहे। बटाटे छान किसणीवर किसून घ्यायचे म्हणजे गिठळ्या बिलकुल राहणार नाही, एकसारखे छान चकल्या होतील। आणि बटाटा संपूर्ण किसून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जिरा पावडर अर्धा चम्मच आणि टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ अर्धा चम्मच, मोठा चम्मच मी मीठ टाकत आहे। मीठ चवीनुसार टाकायचं आहे, पण हे सेंधा नमक आहे त्यामुळे मी थोडं जास्त टाकलं आहे कारण ते फिक्कं असते, जास्त खारट नसते। आणि भिजवलेला साबुदाणा 1 पाव साबुदाणा संपूर्ण टाकून घ्यायचा आहे आणि छान असं उंड चुरून छान मिक्स करायचं आहे। मस्त छान व्यवस्थित सगळीकडे मीठ आणि जिरा पावडर मिक्स झालं पाहिजे। आवडत असल्यास तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा किंवा लाल मिरची कुटून टाकू शकता। एका उंड्यामध्ये मी थोडं तिखट टाकणार आहे म्हणून मी 2 भाग करून घेतले आहे आणि 2 भाग केल्यानंतर एका भागामध्ये जे 3 उंडे तयार केलेले आहे त्यामध्ये साधं मीठ आणि जिरा पावडर आहे फक्त बघा। असे 3 गोळे तयार करून घ्यायचे आहे अर्ध्या भागाचे आणि पाणी उकळायला ठेवलं आहे गॅसवर, त्यावर अशी चाळणी ती ठेवलेली आहे। तुमच्याकडे जर स्टीमर असेल त्यावर पण तुम्ही वाफवून घेऊ शकता। आणि गोल गोल उंडे केल्यानंतर त्याला मध्ये थोडे छिद्र करून घ्यायचे आहे आणि वाफवून घ्यायचं आहे। जशा पद्धतीने तुम्ही वाफवता त्या पद्धतीने वाफवलं तरी चालेल। मीडियम फ्लेमवर 15 ते 20 मिनिट वाफवून घ्यायचं आहे। तोपर्यंत दुसऱ्या उंड्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे। हा दुसरा उंडा आहे। आता याचे पण 3 भाग करून घ्यायचे बघा। छान असे गोल गोल चपट्या आकाराचे 3 भाग करून घ्यायचे। खायला पण छान लागतात, एकदम खुसखुशीत क्रिस्पी अशा बटाटा आणि साबुदाणा चकली होतात बघा। मध्ये होल करून घ्यायचे म्हणजे छान शिजून जाईल लवकर, फारसा वेळ लागणार नाही बघा। जास्तीत जास्त 15 मिनिट आणि कमीत कमी 10 ते 12 मिनिट वाफवून घेतलेला आहे। कलर पण फार छान आलेला आहे आणि आता काढून घ्यायचं आहे। गरम गरम एका भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर त्याला चम्मचने असं मिक्स करून घ्यायचं आहे। वाफवल्यानंतर कलर पण छान येतो आणि एकदम खुसखुशीत होतात, म्हणून ही खासची टिप्स आहे की वाफवल्यानंतर चकली एकदम खुसखुशीत होते। कढईमधलं पाणी कमी झालं आहे त्यामध्ये मी परत पाणी टाकून जे आपण नंतर मिरची पावडर टाकून केलेले जे उंडे आहे ते वाफवून घ्यायचे आहे। हे बघा जे वाफवून घेतलेले आहे ते एका मोठ्या भांड्यामध्ये टाकून थंड होऊ द्यायचे आणि दुसरी मिरची पावडर टाकलेले 3 भाग आहे ते छान वाफवून घ्यायचे। 10 ते 12 मिनिट किंवा 15 मिनिट वाफवले तरी चालते, प्रमाण जर जास्त असेल तर जास्त वेळ वाफवून घ्यायचे। आणि बघा गरम गरम असताना छान चम्मचच्या मदतीने असं थोडं मॅश करून घ्यायचं आहे आणि दुसरा पण जे वाफवलेला उंडा आहे तो पण काढून घ्यायचा आहे। 2 भांड्यामध्ये, 2 वेगवेगळ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं आहे वेगळं बघा आणि थोडं थंड होऊ द्यायचं आहे। खूप गरम असताना मिक्स केलं तर हाताला चटका लागतो म्हणून थोडं चम्मचने मिक्स करायचं आहे बघा। थोडं हाताला सण असं गरम असताना छान चुरून घेतलेलं आहे मस्त एकजीव, हाताला थोडं तेल लावून घेतलं आहे। आणि आता एक मी पॉलिथिन घेतलेलं आहे, साच्याचा वापर न करता पॉलिथिनने केलेले चकली रेसिपी ही बघा। तुमच्याकडे जर मिठाचं पॅकेट असेल तेही घेतलं चालेल। एक साईडला होल करून बघा पटापट अशा चकल्या पाडून घेतलेल्या आहे। गरम असतानाच टाकून घ्यायचं आहे।
साच्यामध्ये टाकलं तरी चालेल, माझ्याकडे पायपिंग बॅग आहे, त्यामध्ये मी दुसरा उंडा पण टाकून घेते आहे. बघा पटापट असे छान तयार होतात. आणि थोडी जाडसरच ठेवायची चकलीची साईज, कारण सुकल्यानंतर बारीक होऊन जातात त्या. पटापट अशा टाकून घेतलेल्या आहे. साच्यामधून पण पटकन निघतात, पण गरम असतानाच. जर थंड झालं तर थोडं चिकट येते, कारण आपण वाफवलेलं आहे. त्यामुळे गरम असतानाच चकल्या पाडून घ्यायच्या. बघा मी सर्व चकल्या पाडून घेते. आणि आता दुसरा पण उंडा घेतलेला आहे, ज्यामध्ये आपण तिखट टाकलं होतं, मिरची पावडर. आणि बघा खूप सुंदर दिसत आहे, कलर खूप छान आलेला आहे. आणि थोडं छिद्र मोठं करायचं आहे पॉलिथिनचं, म्हणजे पटापट पण निघेल आणि जास्त वाढल्यानंतर बारीक होणार नाही, छान जाडसरच्या चकल्या राहील. आणि साबुदाणा पण छान भिजलेला आहे, भरपूर पाण्यामध्ये साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. आणि काही मी असे लांब कुरकुऱ्यासारखे पण पाडून घेतलेले आहे उरलेल्या भागामध्ये, तुम्ही बघू शकता. आणि घरातच टाकले आहे, दुसऱ्या दिवशी मी उन्हामध्ये ठेवणार आहे. घराचं डायनिंग टेबलवर मी पाडून घेतलेल्या आहे चकल्या. बघा छान सुकले आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर कलर आलेला आहे, एकसारख्या झालेल्या आहे, छान. कोणी म्हणणार नाही की या चकलीचं साचा न वापरता केलेल्या चकल्या आहेत. बघा आता मी उन्हात ठेवणार आहे, ताटामध्ये ठेवून 2 दिवस उन्हात वाळून घ्यायचे आहे, किंवा तुम्ही कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून पण उन्हात ठेवू शकता. बघा किती सुंदर कलर आलेला आहे, खूप छान दिसतं आहे. आणि एक साबुदाणा असा छान सुंदर दिसतं आहे. आणि बघा वाळून घेतल्यानंतर थोड्या सुकलेल्या, बघा किती जाडसर टाकल्या होत्या, पण बारीक झालेल्या आहे ना, म्हणून थोड्या जाडसर टाका. आणि एका प्लेटमध्ये मी आता काढून घेते तळण्यासाठी. उपवासाचा मस्त असा खुसखुशीत असा पदार्थ आहे, सर्वांना फार आवडेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा किती छान दिसत आहे, कच्चाच आहे पण खूप छान दिसत आहे, एकदम ट्रान्सपरंट झालेला आहे, कारण आपण त्याला वाफवून घेतलेलं आहे उंड्याला. बघा छान जिलेबीसारखा कलर आलेला आहे तिखट टाकलेल्या चकलीला. आणि आता मी एक तळून दाखवते तुम्हाला. बघा छान फुलत आहेत आणि पटकन तळल्या जाते, फारसा वेळ लागत नाही. एकदा नक्की ट्राय करा. आणि बघा हे कुरकुरे जे केले होते ते पण छान फुललेले आहे. आणि या मिरची पाव टाकलेल्या पण छान फुलतात बघा. आणि कलर तर खूप सुंदर येतो बघा. असे पटापट असे तळलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एकदा नक्की ट्राय करा. बघा किती क्रंची झाले आहे तळल्यानंतर. आणि आता दुसऱ्या पण मी तळून घेते राहिलेल्या. बघा एक साबुदाणा छान असा टम्म फुललेला आहे. आपण जर न केल्या तर एवढा साबुदाणा फुलत नाही आणि अशा कडक लागतात. वाफवल्यामुळे खूप सुंदर असा क्रंचीचा टेस्ट येतो आणि फारसा वेळ पण लागत नाही, पटापट होतात. तिप्पट ते चौपट फुलणारी चकलीची रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी कशी वाटली. आणि चवीला तर एकदम फार छान लागते. बघा सर्व छान असं फुललेलं आहे, सुंदर कलर आलेला आहे बघा. आणि एकदम अशी क्रंची झालेली आहे. व्हिडिओमध्ये खूप सुंदर दिसत आहे, तसंच चवीला पण खूप छान लागते. आणि छोटेसे कुरकुरे होते ते पण छान फुललेले आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.